महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली की हे जे आता मला माहित नाही, आता तुम्हाला बरेच वर्षापासून हे प्रथा माहित आहे की जे काही हे आहे काय काय म्हणतो अकोडा सिग्नल साठी काहीतरी सगळ्या महाराष्ट्रातल्या समितीला माझी सूचना आहे की आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचे दिवस आलेले आहे. हे जे काही पडतं कधी पडत नाही सिग्नल, तर त्यासाठी डिजिटल काहीतरी करा जे की दुरूनच तुम्हाला दिसलं पाहिजे. कॅमेरे वापरा की बरेचशा वेळेस 1 फूट मला वाटते 8 फुटाची ती हे असते का आपले छकडा काय म्हणतो आपण त्याला, हा ते छेकडा ते ऑलरेडी समोर आलेली असते आणि परंतु काही वेळेस ते जे काही सिग्नल आहे ते विरुद्ध दिशेने पडल्या जाते. पण ऍक्च्युअली ती विजयी आहे, कारण की एवढं मेहनत करून आले जरी आहे तो प्राणी आहे, विशेष म्हणजे माणूस आणि प्राणी थोडं फरक आहे की त्या याच्यावरूनच जायला पाहिजे. काय म्हणतो त्याला बस त्याच्यावरूनच जायला पाहिजे. ते प्राणी आहे शेवटी, कधी तुम्ही मारत राहता टोचत राहता त्याला दिशा इकडे तिकडे होऊ शकते, पण त्याचा तो विजयश्री आहे खरं सांगायचं म्हणजे, आहे की नाही. तुमच्या भाषेत मला माहित नाही परंतु खरी तर तो विजयश्री आहे. जरी तो इकडे तिकडे गेला असेल वेळेवर काही होऊ शकते पण खरा विजय ते आहे. तर पट समितीला माझं विनंती अशी आहे की सगळ्या महाराष्ट्रात तुम्ही विचार करा की डिजिटल काहीतरी वस्तू ठेवा आणि जे प्रथम आलेली जोडी आहे सिग्नल तेवढा टेक्निकल नाही आहे का, वाटते का तुम्हाला. ही परंपरा चालत आलेली आहे परंतु आता नवीन 150 वर्षाची परंपरा आहे तर त्याच्यात सुधारणा व्हावी असं माझं एक विनंती आहे सगळ्या समितीला. महाराष्ट्रभर तुम्ही थोडंसं सर्क्युलेट करा काय सुधारणा करता येईल की काय. आता काल आघात आमच्या कर्मचाऱ्याच्या जोडी सुद्धा झालेली आहे, ती अगोदर पास झाली परंतु जे काही सिग्नल आहे ते विरुद्ध दिशेने पडलेला होता. पण असं होते तर यासाठी तुम्ही थोडंसं प्रयत्न करा, डिजिटल गोष्टी तयार करा आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं मला वाटते. सगळ्या लोकांचं मी धन्यवाद मानतो. पब्लिकने चांगलं सहकार्य दिलं, कुठेही काही वाद झाला नाही.